हे 1 वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत। इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचे तांदूळ वापरू शकता। आता हे पहिल्यांदा आपल्याला तांदूळ स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत 2-3 पाण्याने। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आता हे तांदूळ आपले छान असे धुवून झालेले आहेत। आता यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये परत अर्धा तांब्या पाणी ओतायचं आहे आणि हे तांदूळ आपल्याला 3 ते 4 तासासाठी भिजत ठेवायचे आहेत। तुम्हाला दिसत असेल बघा 4 तास झालेले आहेत आणि आपले तांदूळ छान असे भिजलेले आहेत। तुम्हाला दिसत असेल बघा पांढरे पांढरे झालेले आहेत आणि त्याचे आता छोटे छोटे तुकडे सुद्धा होतात, म्हणजे छान असे तांदूळ भिजलेले आहेत। आता या तांदळामधलं पाणी आपण काढून घ्यायचं आहे। आता हे मी मिक्सरचं भांडं घेतलेले आहे। इथे तुम्ही छोटं भांडं घेऊ शकता किंवा मोठं घेतलं तरीही चालेल। आता यामध्ये हे आपण तांदूळ घालून घ्यायचे आहेत आणि इथे टिप आहे, हे पीठ करताना आपल्याला जास्त पाणी वापरायचं नाही। कमी पाण्यात हे आपल्याला पीठ बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरवरती। तुमच्याकडे ग्राइंडर असेल तुम्ही ग्राइंडरवरती केलं तरीही चालेल। अशा प्रकारे आपलं तांदळाचं हे बॅटर तयार झालेलं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा एकदम स्मूथ असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे आणि यामध्ये मी जास्त पाणी वापरले नाही, घट्ट असंच आपलं हे बॅटर आहे। आता इथे मी बाउल घेतलेला आहे आणि आपण जे मगाशी तांदळाचं पीठ केलं होतं ते आता या बाउलमध्ये आपण काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला रेसिपी करायला सोपी होईल। तुम्हाला दिसत असेल बघा या प्रकारची पिठाची तुमची कन्सिस्टन्सी असायला हवी। एकदम छान असं स्मूथ बॅटर आहे हे। इथे मी 1 वाटी हिरवे वाटाणे घेतलेले आहेत। हे पहिल्यांदा मी छान असे धुवून घेतले स्वच्छ आणि नंतर ते मिक्सरवरती जाडसर असे वाटून घेतलेले आहेत। तुम्हाला इथे दिसत असेल बघा 1 वाटी हे मी वाटाणे घेतले होते। 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत, ते यामध्ये घालायचे आहेत। 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे मी 1 शिमला मिरची घेतलेली आहे, त्याचेही आता मी बारीक बारीक तुकडे घेतलेले आहेत, ते सुद्धा आता यामध्ये घालून घ्यायचे आहेत। ही रेसिपी करायला खूप सोपी आहे आणि पौष्टिक असा पदार्थ आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। लहान मुले भाजी खायला कंटाळा करतात, सो अशा प्रकारे त्यांना एखादा पदार्थ दिला तर ते आवडीने खातील। आता हे छान असं पहिल्यांदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे या तांदळाच्या बॅटरमध्ये। आता हे आपलं मिक्स करून झालेलं आहे। चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीने भाज्या ॲड करू शकता, ज्या भाज्या तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्या घेऊ शकता। आता अर्धी वाटी आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे। इथे पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवा, जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही। आता हे परत एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून जे मीठ आपण टाकलं होतं ते आपल्या सगळ्या पिठाला लागलं जाईल। आणि हा मी अर्धा चमचा खायचा सोडा घेतलेला आहे। इथे तुम्ही इनो सुद्धा वापरू शकता। आता हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी साधा तवा घेतलेला आहे। आज आपण जो घरात खराब झालेला चपातीचा तवा असतो तो वापरणार आहोत। नॉनस्टिकचा तवा अजिबात आपण इथे यूज करणार नाही। आता इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, ते छान असं पहिल्यांदा स्प्रेड करून घ्यायचं। अशा प्रकारे आता हे छोट्याशा आकारामध्ये हे बॅटर आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि हे मिडियम आचेवरती फ्राय करायचं आहे, म्हणजेच भाजून घ्यायचं आहे। आता तुम्हाला दिसत असेल बघा खालच्या बाजूने छान असं क्रिस्पी आपलं भाजलेलं आहे। आता हे आपण पलटी करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही छान असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। ही रेसिपी करायला खूप सोपी आहे, झटपट होणारी आहे। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। आता तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे आपला कच्च्या तांदळाचा नाश्ता तयार झालेला आहे, झटपट होणारा आहे। हा तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉसबरोबर खाल्ला किंवा असाच जरी कोरडा खाल्ला तरीही खूप छान टेस्ट लागते। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा।